काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपणापुढे सादर करणार आहे. पहा, आता पंढरीची वारकरी आषाढी एकादशीची यात्रा पंढरीला भरते. आता इतके वारी निघाली आहे, ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. ज्ञानेश्वराची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी, ठिकठिकाणी त्यांचं स्वागत सगळे आणि अशा रोज पेपरला वाचलं जातं. आणि मग असे रोमॅन्टिक वेळी मला तुकाराम महाराजांचा अभंग तुम्हा पुढे सादर करावा असा वाटला. तुम्ही तुकाराम महाराजांचा अभंग आपणापुढे सादर करीत आहे. आता तुकाराम महाराज इंद्रायणी नदीच्या काठी देहू या गावाला जन्मलेले. अशा प्रकारे ते निसम भक्त होते, विठ्ठलाचे निसम भक्त होते. दरवर्षी वारी करायचे ते सद्गुरू होते. अशा प्रकारे तुकाराम महाराज हे समाजाचं सुद्धा समाजनिष्ठ सुद्धा होते. आणि तुकाराम महाराजाची जशी एक निसम भक्त होती ती संत बहिणाबाई होती. आता आपले जे गौतम बुद्ध आहे ते असं म्हणायचे की गौतम बुद्धाने तसं ज्ञानप्राप्तीसाठी घरदार सगळं त्याग करून आपली ज्ञानप्राप्ती मिळवली. अशा प्रकारचे ते गौतम बुद्धाचा सुद्धा उच्चार करायचं. एवढंच काय, ज्यावेळी ते मेले आणि संत बहिणाबाई त्यांच्या निसंभक्त होत्या. मग त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितलं, बघ म्हणे, बुद्धाच्या ज्या 12 याचिका आहेत त्याचं जर मराठीमध्ये भाषांतर केलं तर खूपच चांगलं होईल. अशा प्रकारचे त्यांना बुद्धाचे सुद्धा म्हणजे त्यांना बुद्धाचं सुद्धा असं तत्व आवडायचं. आणि की म्हणे त्यांच्या जे 12 याचिका आहेत त्या तू मराठीमध्ये भाषांतर करायचं सांग. अशा प्रकारे संत बहिणाबाईला त्यांच्या स्वप्नात येऊन असं सांगितलं. तर अशा प्रकारे याच संत तुकाराम महाराजांचा अभंग मी आपणापुढे सादर करीत आहे. वारीचे दिवस आहे, पंढरीला वारी निघाली आहे. आपणही तिच्या मागे मागे जाऊया. संत तुकाराम महाराजांचा अभंग गाथा. चित्ती नाही ते जवळी असून काय, चित्ती नाही ते जवळी असून काय, सत्य सांडी माय तेने न्याय, वत्स सांडी माय तेने न्याय, चित्ती नाही ते जवळी असून काय, चित्ती नाही ते जवळी असून काय, वत्स सांडी माय तेने न्याय, वत्स सांडी माय तेने न्याय, चित्ती नाही ते जवळी असून काय, चित्ती नाही ते जवळी असून काय, वत्स सांडे माय तेने न्याय, वत्स सांडे माय तेने न्याय, प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, जोरी जाय चित्त मिळोनिया, जरी जाय चित्त
मिळोनिया प्रीतीचा तो वायू गोड लागे मातू प्रीतीचा तो वायू गोड लागे मातू जरी जाय चित्त मिळोनिया जरी जाय चित्त मिळोनिया तुका मने अवघे फीक भावाविनो तुका मने अवघे फीक भावाविनो मीठ नाही अन्न तेने न्याय मीठ नाही अन्न तेने न्याय तुका मने अवघे फीक भावाविनो तुका मने अवघे फीक भावाविनो मीठ नाही अन्न तेने न्याय मीठ नाही अन्न तेने न्याय मीठ नाही अन्न तेने न्याय. अशा प्रकारे संत तुकारामाचा अभंग मी आपल्यापुढे सादर केला आहे, तो अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा. माझे 2 चॅनल आहेत, रसभरीत काव्य आणि सरळ जीवनधारा. सरळ जीवनधाराला सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा आणि रसभरीत काव्याला सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा.